केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर शहरामध्ये वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात नगरपालिकेनं 3 महिन्यांपूर्वी मोहीम हाती घेतली. रस्त्यावरील टपरीधारक आणि फुटपाथवर विक्री करणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असतानाही फुटपाथवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आडमुठेपणाचं धोरण स्वीकारल्यामुळे नगरपालिकेनं अतिक्रमणाची कारवाई केली आणि यामुळे बीएड कॉलेज परिसरानं मोकळा श्वास घेतला. यावेळी कारवाई दरम्यान भाजीपाला विक्रेत्यांनी स्वतःहून त्यांचा भाजीपाला रोडवर फेकला. तसेच पोलीस कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचारी यांना दमदाटी, शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचेही व्हिडिओ समोर आलेत. नियमित कामाविरोधात नगरपालिका सक्त धोरण अवलंबणार असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं सांगितलं गेलंय. पेटीट विद्यालयासमोर भाजी विक्रेते रस्त्यावर आणि फुटपाथवर बसतायत, त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना मोठी अडचण तयार होते. त्याचबरोबर काही भाजी विक्रेते दांडगाई करतात, तर यापैकी काही भाजी विक्रेते शेतकऱ्यांना इथं आपला माल विक्री करण्यासाठी बसू देत नाही. गेली काही महिन्यांपूर्वी याच वादातून मारहाण आणि शिवीगाळची घटना समोर आली होती. स्वतःची जागा असल्यासारखे हे भाजी विक्रेते वागतायत. अगोदरच अतिक्रमण आणि त्यात त्यांची दांडगाई, यामुळे ही कारवाई उचित मानली जाते, असं अनेक नागरिकांचं मत आहे. या ठिकाणच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या मागणीवरूनच फुटपाथवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर नगरपालिकेनं 3 महिन्यांपूर्वी अतिक्रमण मोहीम हटवण्याअंतर्गत कारवाई केली होती. तर या सर्व भाजी विक्रेत्यांच्या मागणीवरून या सर्वांना तात्पुरती पर्यायी जागा म्हणून मेडिकवर हॉस्पिटलसमोर जागा उपलब्ध करून दिली गेली आहे. ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून या भाजी विक्रेत्यांचं संरक्षण व्हावं यासाठी शेड तयार करून दिलं गेलंय आणि त्या सर्वांना या जागेमध्ये शिफ्ट होण्यासाठी सांगितलं गेलंय. तशी सूचनाही अगोदर दिली होती. मात्र सूचना देऊनही या भाजी विक्रेत्यांनी ऐकलंच नाही आणि पुन्हा ते काल त्या फुटपाथवरच येऊन बसले. त्यानंतर मात्र नगरपालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारत येथील भाजी विक्रेत्यांचे साहित्य जप्त केलं. तर यावरूनच या भाजी विक्रेत्यांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरत मोठं रणकंदन केलं. संगमनेर नगर परिषद मार्फत आपण मार्च महिन्यामध्ये सर्व शहरातील जे प्रमुख रस्त्यावरचे जे फेरीवाले आहेत, जे वाहतुकीला अडथळा करणार आहेत, त्या अनुषंगाने कारवाई घेतली होती. त्यावेळी अकोला नाका, पेट्रोल सर्कल या फेरीवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जोपर्यंत तुम्ही पर्यायी व्यवस्था करून देत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. त्यामुळे आपण मेडिकवर हॉस्पिटल समोरचा जो ओपन स्पेसचा प्लॉट आहे तो नगर परिषदेचा मालकीचा आहे, त्या ठिकाणी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. त्यानंतर आपण सुमारे 2 महिने त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केली. आपण तिथे खडीकरण केले, त्यानंतर तिथं पत्र्याचे शेड उभारले आणि सुमारे 40 गाळे आपण तयार केले. आणि गाळ्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी आपण सर्व शुक्रवारी शनिवारी सर्व जे पेटीट सर्कल, अकोला नाका या ठिकाणी जे भाजीपाला विक्रेत्याला बसतात त्या सर्वांना आपण पत्राद्वारे कळवलं की अशा आपण मेडिकल हॉस्पिटल समोर तुमची पर्यायी व्यवस्था केलेली आहे आणि त्या बसताना पर्यायी व्यवस्था ठिकाणी वाद होऊ नये म्हणून तुम्हाला नगरपालिकेत येऊन तुम्ही एक गाळ्यांच्या आपण चिठ्ठ्या बनवल्या जातात, त्यामधली तुम्हाला एक चिठ्ठी उचलून जो तुम्हाला गाळा अलॉट होईल त्या ठिकाणी आपण बसावे असं आपण त्यांना पत्र दिलेलं होतं. त्यानुसार आम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांची येण्याची वाट पाहत होतो, पण नगरपालिकेत त्यांनी आलेले नाही किंवा नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट केला नाही. मग त्यांची वाट पाहून आपण दुपारी 1-1:30 दरम्यान त्या ठिकाणी अनाऊन्समेंट केली की आता तुम्ही या ठिकाणी बसू नका, 4 वाजता आम्ही अतिक्रमण विरोधी कारवाई करून सर्वांना इथून हटवणार आहे आणि तुम्हाला बसायचं असेल तर त्या पर्यायी जागेवर तुम्ही बसा. कारण हा अतिशय वर्दळीचा ठिकाण आहे, तिथं वाहतुकीला वारंवार अडथळा होतो, अपघाताचे प्रसंग उद्भवतात. त्यानुसार आपण संध्याकाळी 4 वाजता पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यासाठी तिथं गेलो. त्यावेळी काही ठिकाणी वाद झाले, काही नगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांवर देखील लोक शिवेगाळ करून अंगावर धावून आले. त्यानुसार त्यांच्यावर आम्ही रीतसर कायदेशीर त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिलेली आहे आणि आमचं सर्व त्या फेरीवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही ज्या पर्यायी जागा आहे त्या ठिकाणी बसा. त्यासाठी संपूर्ण तुम्हाला लागेल ती नगरपालिका सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे. तिथे बसल्यानंतर आपोआप
शहरातील नागरिक जे आहेत घेणारे ग्राहक ते आपोआप मंडईची व्यवस्था झाल्यानंतर त्या ठिकाणी येतील. इतर शहरामध्ये ठिकठिकाणी मंडईच असते, कारण भाजीपाला आहे जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे लोकांना आवश्यकतेप्रमाणे तिथे वळतात लोक. थोडे दिवस सुरुवातीला आपल्याला त्रास होईल, परंतु काही ते 100% ग्राहक येतील आणि पर्यायी व्यवस्थेमध्ये आपल्याला कायमस्वरूपी भाजी मार्केट आपल्याला गाळा उपलब्ध होईल. असं तरी सर्व भाजी विक्रेत्यांना आव्हान आहे की नगरपालिकेला त्यांनी सहकार्य करावे. धन्यवाद. तर भाजीपाला आम्ही फेकलेला नाही, आम्ही भाजीपाला ताब्यात घेत होतो आणि तो जप्त करत होतो. जप्त करताना त्या दरम्यान त्या स्वतःहून त्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. त्याचे व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कुठलाही भाजीपाला फेकलेला नाही, जप्त करण्याची कारवाई चालू होती. आणि त्या दरम्यान जे पोलिसांवर ते धावून गेले, कर्मचाऱ्यांवर धावून गेले, त्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे. संगमनेर शहरामधल्या नागरिकांना आव्हान आहे की अकोला नाका, पिटीट सर्कल या भागातले जे ग्राहक भाजी घेण्यासाठी येत होते त्यांना आपण मेडिकल समोर पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे. तिथे चांगलं असं भाजी मार्केट आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तरी काही दिवसातच ते चालू होईल, तरी सर्वांनी त्याच ठिकाणी भाजी खरेदी करता जावे हे त्यांना आव्हान आहे. स्वतःची जागा असल्यागत हे भाजी विक्रेते या ठिकाणी वागताना दिसले. एकतर अतिक्रमण करायचं आणि वरून ठणकावून सांगायचं, धमकी द्यायची, अशी स्थिती या ठिकाणी काल पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणची वाहनांची वर्दळ लक्षात घेता इथं रस्ता मोकळा होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एखादी दुर्घटना घडली तर यात अनेकांचे जीव जाऊ शकतात. त्यामुळं भाजी विक्रेत्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे. नगरपालिकेनं सर्वांची पर्यायी व्यवस्था करून दिल्यानंतरही या भाजी विक्रेत्यांनी आडमुठेपणाचं धोरण स्वीकारल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. तर कालच्या कारवाईमुळं रस्ता आणि फुटपाथ मोकळा झाल्यामुळं रहदारी सोयीची होणार आहे. फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणामुळं अपघातांचं प्रमाण वाढलं असून नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय. नागरिकांच्या सोयीसाठी ही कारवाई असल्याचं नगरपालिकेच्या वतीनं सांगितलं गेलंय. तर शिस्त लावण्यासाठी या गोष्टी गरजेचं असल्याचंही मत अनेक सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलंय. काल एवढी मोठी कारवाई झाली, मात्र आजही काही भाजी विक्रेते या ठिकाणी पुन्हा डोकं वर काढताना दिसले. नगरपालिकेनं सातत्यानं या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुन्हा कोणताही भाजी विक्रेता या ठिकाणी बसणार नाही. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.